नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण कन्व्हर्जन कन्सेप्टपर्यंत आलो होतो. टाईम व्हॅल्यूचा आपण टॉपिक सुरू केला होता, त्याच्यामध्ये आपण कन्व्हर्जन कन्सेप्टपर्यंत आलो होतो. कन्व्हर्जन कन्सेप्ट आपल्याला काय सांगते बाळांनो, की जसं की रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला इथे पर ॲनमचा दिला असेल आणि आपल्याला ॲन्युअली जर त्याला कन्वर्ट करायचं असेल तर काहीच करायची गरज नाही, कारण की रेट ऑफ इंटरेस्ट हा आपल्याला ॲन्युअलीचा दिलेला आहे. नंबर ऑफ इयर्स जे पण आहेत त्याला पण आपल्याला इयरमध्येच ठेवायचं आहे. ठीक आहे. आता इयरमध्ये आपल्याला काही कन्व्हर्जन करता यायचं नाही. ठीक आहे. क्वार्टरली ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला रेटला डिवाईड करणार आपण 4ने. एन जो नंबर ऑफ इयर आहे त्याला कन्वर्ट करायचं असेल मला क्वार्टरमध्ये तर आपण त्याला मल्टिप्लाय करणार 4ने. आता तुम्ही म्हणाल सर याचं लॉजिक काय, कन्व्हर्जनमध्ये आपल्याला याचं लॉजिक काय, तर याचं लॉजिक एकदम सिम्पल आहे की नंबर ऑफ इयर्स समजा 2 असतील तर 2 इयरमध्ये मला किती क्वार्टर्स आहेत हे जर चेक करायचं असेल तर 2 मल्टिप्लायड बाय प्रत्येक इयरमध्ये 4 क्वार्टर्स असतात. सो आन्सर येणार 8. त्याच्यामुळे मला कन्व्हर्जन करताना प्रत्येक वेळेस मल्टिप्लाय करावं लागणार 4ला. ठीक आहे, जर क्वार्टरलीचं कन्व्हर्जन करायचं असेल तर. ठीक आहे, चला पुढे बघा. सेमी ॲन्युअली. जर समजा सेमी ॲन्युअली रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे मला ॲन्युअली, तर मी त्याला डिवाईड करणार 2, कारण की का एका वर्षामध्ये 2 काय असतात, 6 महिन्याचे 2 पार्ट असतात. सो मी त्याला डिवाईड करणार 2. आणि मल्टिप्लाय कशाने करणार बाळांनो, मल्टिप्लाय 2ने करणार. का 2ने करणार, कारण की एका वर्षाला मला जर मल्टिप्लाय करायचं असेल, मला जर बघायचं असेल की एका वर्षामध्ये किती आहेत सेमी ॲन्युअली, तर एका वर्षात 2 असतात. त्याच्यामुळे जेवढे पण नंबर ऑफ इयर्स असेल त्याला मी मल्टिप्लाय करणार 2ने. ठीक आहे, चला पुढे. आता मंथली असेल सेम कन्सेप्ट. मंथली असेल तर आपण रेट ऑफ इंटरेस्टला डिवाईड करणार 12ने, मल्टिप्लाय करणार 12ने. वीकली असेल तर रेट ऑफ इंटरेस्टला डिवाईड करणार आपण 52ने. 52चं लॉजिक काय सर, 52 वीक्स असतात प्रत्येक वर्षामध्ये, आपण असं ॲज्युम करतो. त्याच्यामुळे आपण रेट ऑफ इंटरेस्टला 52ने डिवाईड करणार. नंबर ऑफ इयर्सला काय करणार बाळांनो, 52ने काय करणार, मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, चला आता एक याच्यावरच एक आपण बेसिक क्वेश्चन घेऊया. बेसिक क्वेश्चन काय आपला बघा. प्रिन्सिपल तुम्हाला दिली आहे 1,00,000. ठीक आहे, प्रिन्सिपल 1,00,000 दिलेली आहे बाळांनो. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे तुम्हाला 12%. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला आहे, 12% पर ॲनम. पण याच्यामध्ये ट्विस्ट काय बाळांनो, ट्विस्ट असा आहे की हा पर ॲनम कंपाऊंडेड क्वार्टरली दिला आहे. ठीक आहे, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनमचा दिलेला आहे, बट त्याला कंपाऊंडिंग करायचं आपल्याला क्वार्टरली. नंबर ऑफ इयर्स किती दिलेत बाळांनो, नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स दिलेत. सिम्पल लॉजिक आहे बाळांनो. आपण रेट ऑफ इंटरेस्टला काय करतो, डिवाईड करतो सर 4ने. ठीक आहे, आणि नंबर ऑफ इयर्सला काय करतो बाळांनो, मल्टिप्लाय करतो 4ने. सेम आपल्याला करायचं या उदाहरणामध्ये. आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. ए इज इक्वल टू पी 1+r⁻n. ए किती दिलेला, गिवन दिलेला आहे आपल्याला. ए इथं दिलेलंच आहे, ए काढायचं आहे आपल्याला, सॉरी. तर आता पी दिलेलं आहे, पी 1,00,000 आहे. ठीक आहे, 1,00,000 मल्टिप्लायड बाय 1+r/4. आता रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे याच्यामध्ये, 12%, 0.12. त्याला डिवाइड बाय केले आपण 4ने. ठीक आहे, परत आता हे जे नंबर ऑफ इयर्स आहेत ते 2 वर्षाचे होते. सो हे 8 कसं आलं, 2 × 4 बाळांनो किती येतं, 8. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ह्याचं कॅल्क्युलेशन केलं. 1,00,000 मल्टिप्लाइड बाय 1.03⁸ हे आलं 1.2667. आता हे कसं येतं कॅल्क्युलेटरवर, ठीक आहे, हे कसं येतं, सिम्पल गोष्ट आहे बाळांनो. आपल्याला कॅल्क्युलेटरवर 1.03 टाईप करायचं आहे, इंटू इक्वल टू करायचं आहे 8 टाइम्स. ठीक आहे, म्हणजे 8 आपल्याला रेस टू 8 काढायचं आहे. सो रेस टू 8 पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कसं कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यानंतर आन्सर येते फायनल तुमचं हे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. एक्झाम्पल बघा. ए दिलेला आहे 50 लाख, बरोबर. आर दिलं आहे तुम्हाला, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 12% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, पी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, एन दिलेला आहे 10 इयर्स. सिम्पल गणित आहे बाळांनो. 12% पर ॲनमचा सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे. आपण फॉर्म्युला वापरणार ए इज इक्वल टू पी 1+NR. आता हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, मी इथेच तुम्हाला तुमच्यासाठी स्पेस ठेवलेला आहे. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. या केसमध्ये 50 लाख म्हणजे एची व्हॅल्यू दिलेली आहे. एची व्हॅल्यू किती बाळांनो, 50 लाख. ठीक आहे, फॉर्म्युलामध्ये जर आपण पुट केलं तर ए इज इक्वल टू पी किती होता बाळांनो, तोच फाइंड आउट करायचा आपल्याला पी. ठीक आहे, 1+NR किती आहे बाळांनो, एन दिलं आहे आपल्याला 10 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12%, सो 0.12. ठीक आहे, सो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. पीची व्हॅल्यू याच्यामध्ये फाइंड आउट करायची आहे. सो इथं येणार पी 1+10 मल्टिप्लाइड बाय 0.12 आणि इक्वल टू इकडे 50 लाख. सो हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. याचं फायनल आन्सर तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम बघा. ए इज इक्वल टू 50,50,000. आर दिला आहे
13.50% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे, पी दिला आहे 20 लाख, एन फाइंड आउट करायचं आहे. सेम बाळांनो या केसमध्ये आता ए आणि पी दिलेला आहे, एची व्हॅल्यू पण दिली आहे, पीची व्हॅल्यू पण दिली आहे. 1+NR या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुट करणार व्हॅल्यू आणि याचं फाइंड आउट करणार आन्सर. ठीक आहे, त्याच्यामध्ये पुढे जाऊया. आता हा जो प्रॉब्लेम आहे बाळांनो, हा खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सारखे बघायला भेटतील. अ सम ऑफ मनी डबल्स इटसेल्फ विथ CI कंपाऊंड इंटरेस्ट इन 10 years. हाऊ मेनी टाइम्स इट विल बिकम आफ्टर 40 years. सिम्पल क्वेश्चन आहे. एक सम ऑफ मनी आहे, ठीक आहे, ती डबल होती आहे किती वर्षांमध्ये बाळांनो? 10 वर्षांमध्ये. तर त्यांनी विचारले की किती पट ती होईल 40 वर्षामध्ये. याचे 2 लॉजिक आहेत बाळांनो. एक फॉर्म्युल्यामध्ये पण तुम्ही जाऊन सॉल्व करू शकता किंवा दुसरी एक सिम्पल मेथड आहे. सिम्पल मेथड काय आहे सर? सिम्पल मेथड मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज तुमच्याकडे एक प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्यांनी सांगितलं की 10 वर्षामध्ये ती डबल होती आहे. बाळांनो 10 वर्षामध्ये डबल होती आहे, तर 20 वर्षामध्ये काय होणार बाळांनो? याची डबल होणार. याची डबल किती होणार? 4P होणार. ठीक आहे, 30 वर्षांनी, म्हणजे प्रत्येक 10 वर्षांनी काय होती? ती डबल होती आहे. मग 4चं परत डबल किती होणार? 8P. बाळांनो परत जर ती 10 वर्ष त्याच्यामध्ये ॲड केले 40व्या वर्षी, 8चं डबल किती होणार? 16P. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा जी पण काही तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू असेल ती काय होणार? 16 टाइम्स होणार. ही झाली एकदम इझी मेथड. ठीक आहे, बट आता जर समजा तुम्हाला फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं असेल तर त्याच्या पद्धतीने आपण असं सॉल्व करू शकतो. फॉर्म्युला मी पुट करणार A=P 1+R⁻n. ठीक आहे, कारण की कंपाऊंड इंटरेस्ट आहे. ठीक आहे, डबल इटसेल्फ विथ CI. तर त्याच्यामध्ये 2P, ए किती आहे? 2P. आता A2P घेण्याचं लॉजिक काय की बाबा ए जी आहे तुमची ती काय होणार? डबल होणार. आणि P किती होणार? P तर प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. ए डबल होते किती वर्षामध्ये बाळांनो? N दिलेला आहे आपल्याला 10 years. सो तो 10 yearsचा आपण इथं पुट केला. 2PP, PP इकडे कॅन्सल केलं आपण बाळांनो, तर यामध्ये आलं 2=1+R⁻n. 1+R⁻n, N किती आपला 10. 1+R⁻10 = 2. आता ही व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काढून ठेवतो बाळांनो. मग त्याच्यानंतर आपण काय करतो? 40 yearsमध्ये किती होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ए आपल्याला माहीत नाही, P आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला 1+R⁻40 आहे, याला आपण कन्वर्ट करणार बाळांनो 1+R⁻10 त्याचा ब्रॅकेटमध्ये × 4. ठीक आहे, सो आता याचं हे आपण का कन्वर्जन केलं बाळांनो? कारण की आहे ना आपल्याला 1+R⁻10 याची व्हॅल्यू माहिती आहे. याची व्हॅल्यू काय बाळांनो? 2. सो आपण इथं 2 पुट केली. 2⁻4 = 16P. ठीक आहे, ही एक मेथड आहे, ही तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे, लिहून घेण्यासाठी मी पूर्णपणे तुम्हाला इथे पॉज करू शकता व्हिडिओ आणि हे पूर्णपणे लिहू शकता. त्याच्यानंतर मला असं वाटतं तुम्ही इझी वेवर जास्त फोकस करा, कारण की अशा टाईपचे जर MCQ आले तर तुम्हाला ते इझी वेने सॉल्व करायला बरे पडतील. हे लॉजिक कळलं का तुम्हाला? ठीक आहे, कळालं नसेल तर तुम्ही मागे जाऊन बघू शकता परत एकदा. त्यानंतर बाळांनो पुढे आपण जाणार आहे फाइंड द फ्युचर व्हॅल्यू ऑफ 50,000 आफ्टर 25 years ॲट 22% पर ॲनम कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये फ्युचर व्हॅल्यू फाइंड आउट करायची मला 50,000ची. ठीक आहे, मग 50,000 ही काय असणार आहे बाळांनो? आपली प्रेझेंट व्हॅल्यू असणार आहे. मग प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये मी 50,000 जर पुट केलं तर 1+R हा जो फॉर्म्युला आहे ⁻n तो मी याच्यामध्ये पुट करणार. 25 yearsचा फॉर्म्युला आहे. सो N मला दिला आहे किती? 25. ठीक आहे, आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे मला 22%. 22% म्हणजे 0.22%. ठीक आहे, सो 0.22 बेसिकली. सो या व्हॅल्यू जर मी पुट केलं तर फायनल आन्सर 7,21,000 हे 72,10,506 यायला पाहिजे. ठीक आहे, एकदा चेक करा हे एक्झाम्पल. ठीक आहे, त्यानंतर बाळांनो आता सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट मी शिकवणार आहे, डिस्काउंटिंग फॅक्टरची कन्सेप्ट. बाळांनो लक्षात घ्या कधी पण डिस्काउंटिंग फॅक्टर कन्सेप्ट काय सांगते? जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये फ्युचर व्हॅल्यू दिलेली असेल, फ्युचर व्हॅल्यू गिवन दिली असेल आणि प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली असेल, परत एकदा मी नीट सांगतोय, डिस्काउंटिंग फॅक्टर कन्सेप्ट आपण कधी वापरणार? जर फ्युचर व्हॅल्यू दिली असेल आणि प्रेझेंट व्हॅल्यू विचारलेली असेल त्यावेळेस आपण डिस्काउंटिंग फॅक्टरची मेथड वापरणार. सर कशी असते डिस्काउंटिंग फॅक्टरची मेथड? तर आपल्याला सिम्पल काय करायचं आहे? प्रेझेंट व्हॅल्यू = फ्युचर व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय करायचं आहे डिस्काउंटिंग फॅक्टरने. सर डिस्काउंटिंग फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा? डिस्काउंटिंग फॅक्टर कसं फाइंड आउट करायचं त्याच्या आधी जर आपण या मेथडकडे नीट बघूया. बेसिकली काय सांगितलं इथं त्यांनी? सपोज एक एक्झाम्पल, तुम्हाला फ्युचरमध्ये 50 लाख रुपीज भेटणार आहेत असं सांगितलं आणि त्यांनी असं विचारलं की रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आहे 10%. ठीक आहे,
मार्केटमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे 10%, हे फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे 50 लाख. म्हणजे त्यांनी गिवन डाटामध्ये तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू दिली आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे बाळांनो. मग त्यांनी काय विचारले की आत्ता सध्याला प्रेझेंट व्हॅल्यू किती इन्व्हेस्ट करावी लागेल बँकेमध्ये तुम्हाला. आता ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस आपण काय करणार की बाबा फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला दिली आणि प्रेझेंट व्हॅल्यू विचारली आहे. या केसमध्ये आपण काय करणार, फ्युचर व्हॅल्यूला आत्ताच्या पिरियडमध्ये आणणार. ठीक आहे, कारण की ही फ्युचर व्हॅल्यू तुम्हाला भेटणार आहे सपोज एक एक्झाम्पल 10 वर्षानंतर. तर आपण काय करणार, या फ्युचर व्हॅल्यूला 10 वर्ष बॅक आत्ता सध्याला आणणार. तर ते आणणार कसं, तर फ्युचर व्हॅल्यूला कधी पण मागे आणण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करावं लागतं डिस्काउंटिंग फॅक्टरने. कशाने मल्टिप्लाय करावं लागतं, डिस्काउंटिंग फॅक्टरने. त्याच्यामुळे कधी पण लक्षात घ्या, कधी पण कोणत्या पण क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू दिली असेल आणि तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू विचारली असेल तर आपण कधी पण फ्युचर व्हॅल्यूला मागे आणण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करणार डिस्काउंटिंग फॅक्टरने. कशाने मल्टिप्लाय करणार, डिस्काउंटिंग फॅक्टरने. आता तुमचा क्वेश्चन असेल की डिस्काउंटिंग फॅक्टर सर कसा फाइंड आउट करायचा. तर आता याच्यामध्ये एकदम सिम्पल लॉजिक आहे. कॅल्क्युलेटरवर घ्यायचं 1/1+R. R स्टँड्स फॉर रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, तुमचा जो पण काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये एक ॲड करायचा 1/1+R. देन प्रेस इक्वल टू n टाइम्स. आपल्याला इक्वल टू प्रेस करत राहायचं आहे. किती वेळा, n टाइम्स प्रेस करत राहायचं आहे. n टाइम्स म्हणजे काय, सपोज जर क्वेश्चनमध्ये 10 वर्ष असेल, आता या केसमध्ये बघा, या केसमध्ये 50 लाख हे 10 इयर्समध्ये भेटणार होते. ठीक आहे, आता मला याचा डिस्काउंटिंग फॅक्टर कसा फाइंड आउट केला असता मी, 1/1+R. R किती आहे इथं, 10%, सो 0.10. ठीक आहे, सो इक्वल टू मी प्रेस केलं असतं n टाइम्स. n या केसमध्ये 10 इयर आहे म्हणल्यावर मी 10 वेळा प्रेस केलं असतं. ठीक आहे, मग हा आला असता माझ्यासाठी डिस्काउंटिंग फॅक्टर. जो पण काय डिस्काउंटिंग फॅक्टर भेटेल त्याला मल्टिप्लाय करायचं फ्युचर व्हॅल्यूने. या केसमध्ये फ्युचर व्हॅल्यू किती होती बाळांनो, तुमची 50 लाख रुपीज होती. चला, आता याच्याच रिलेटेड मी एक एक्झाम्पल घेतलं इथं खाली, फाइंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 20 लाख. बाळांनो जर इथं दिलं असेल फाइंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 20 लाख, तर हे 20 लाख काय असणार आहे, सिम्पल, हे 20 लाख काय असणार आहे बाळांनो, फ्युचर व्हॅल्यू असणार आहे. रिसिवेबल आफ्टर 25 इयर्स. ठीक आहे, 20 लाख मला 25 वर्षानंतर भेटणार आहेत, म्हणजे 25 इयर्स काय माझ्यासाठी n आहे. इफ मनी इज 18.50% इफेक्टिव्ह. 18.15% इफेक्टिव्ह म्हणजे 18.50% काय बाळांनो, मार्केटमधला रेट आहे. आता मी काय करणार, फ्युचर व्हॅल्यू मला गिवन आहे. फ्युचर व्हॅल्यू किती आहे बाळांनो, 20 लाख आहे. ठीक आहे, 20 लाख आहे माझ्याकडे फ्युचर व्हॅल्यू. आता मला डिस्काउंटिंग फॅक्टर काढायचा आहे. डिस्काउंटिंग फॅक्टर मी कसा काढणार सर, 1/1+R. इथे बघा 1/1+R मी काय केलं, 1/1+18.50%चं जे होतं ते 8.185 येतं. ठीक आहे, इक्वल टू काय करणार, n टाइम्स दाबणार. n टाइम्स म्हणजे किती वेळा, नंबर ऑफ इयर 25 इयर्स आहेत ना, मग मी 25 वेळेस प्रेस करणार. स्टेप सर याची एक शॉर्टकट आहे का, आम्ही 25 इयर्स प्रेस करणार, आमचं कधी कधी मिस्टेक होतं. सो काय करायचं, लक्षात घ्या, कॅल्क्युलेटरवर 1 डिवाइडचं चिन्ह दाबायचं. ठीक आहे, डिवाइड बाय 1.185 हे जर तुम्ही दाबलं, त्याच्यानंतर तुम्ही इक्वल टू प्रेस केलं, त्यानंतर तुमच्या कडेला स्टेप काउंट ऑलरेडी 2 आलेला असेल. सो आता तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती पाहिजे आहे, 1/1.85 केल्यावर जर स्टेप काउंट म्हणजे काय असतं बाळांनो, जे तुमचं कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटरच्या कडेला एक नंबर असतो बघा, तो नंबर 27 येईपर्यंत तुम्हाला इक्वल टू प्रेस करायचं आहे या एक्झाम्पलमध्ये. का, कारण की या एक्झाम्पलमध्ये n किती आहे, 25. म्हणजे जर सर उद्या जर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये n जर 10 असेल, 10 वर्षाचा असेल, तर कडेला स्टेप काउंट किती यायला पाहिजे बाळांनो, 12. ठीक आहे, सिम्पल गोष्ट आहे. चला पुढे, आन्सर तुमचं येईल 28,712.51506. ठीक आहे, त्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये आज सुरू करणार आहे, ॲन्युटी. बाळांनो हे रिव्हिजन लेक्चर आहे, तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही हे गोष्ट शिकलेला आहात. आपल्याला काय करायचं आहे, रॅपिड रिव्हिजन करायचं आहे. ॲन्युटी आत्ता सध्याला कन्सेप्ट आहे, पण मी ॲन्युटी तुम्हाला एकदम जास्त फास्ट नाही घेणार. मी बाकीच्या गोष्टी मी आत्तापर्यंत फास्ट घेतो आहे, कारण की आपलं ऑलरेडी रिव्हिजन झालेलं आहे. सो आता या केसमध्ये ॲन्युटीमध्ये मला बाळांनो एक सांगायचं आहे, काय पोरांची ॲन्युटी कन्सेप्टच क्लिअर नसते. बाळांनो एकदम बेसिक गोष्ट घेऊया आपण, ॲन्युटी म्हणजे काय असते. ठीक आहे, सपोज एक मुलगा आहे. ठीक आहे, या पोराचं नाव आहे राम. राम रिकरिंग फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा करतो. रिकरिंग फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा करतो. मला सांगा बाळांनो, रिकरिंग फिक्स डिपॉझिट काय असतं. रिकरिंग फिक्स डिपॉझिट एक अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक एका टर्मने, म्हणजे प्रत्येक एका इयरने किंवा प्रत्येक एका मंथने, प्रत्येक एका नंबर ऑफ इयर्सने किंवा प्रत्येक एका मंथने किंवा क्वार्टरने किंवा एका टर्म नंतर तुम्हाला पैसे जमा करावे लागतात. काय करावे लागतात, जमा करावे लागतात.
आणि त्या पैशावर तुम्हाला काय भेटतं, इंटरेस्ट भेटतो. त्या पैशावर काय भेटतो बाळांनो, इंटरेस्ट भेटतो. ठीक आहे. आता ॲन्युटीची कन्सेप्ट कशी असते बाळांनो, आता हे एक्झाम्पल का मी घेतलं, कारण की रिकरिंग फिक्स्ड डिपॉझिटमध्ये राम दरवर्षी कंटिन्युअस काही अमाऊंट भरत राहणार. सपोज 5,000 रुपये तो भरतोय दर महिन्याला. ठीक आहे, मंथली. आता हे जे 5,000 रुपये तो भरतोय ना, कंटिन्युअस पेमेंट, याला म्हणतात ॲन्युटी. ॲन्युटी म्हणजे सिम्पल बाळांनो काय माहिती का, ॲन्युटी इज इक्वल टू कंटिन्युअस सिरीज ऑफ पेमेंट. कंटिन्युअस सिरीज ऑफ पेमेंट. ठीक आहे, याला म्हणतात ॲन्युटी. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये ॲन्युटी म्हणजे काय, कंटिन्यू सिरीज ऑफ पेमेंट. आता दरवेळेस प्रॉब्लेम्स कसे येतात त्याच्यावर, की तुम्हाला काही वेळेस सांगतात लोक की बाबा तुम्ही आत्ता 50 लाख रुपये भरा, दर वर्षाला 5,000 रुपये घ्या. ठीक आहे, किंवा असं असतं की दर महिन्याला तुम्ही 5,000 रुपये भरत राहा, एका पिरियड नंतर तुम्हाला आम्ही 50 लाख रुपये देऊ. ठीक आहे, अशा ज्या पण बँकेच्या स्कीम असतात किंवा म्युच्युअल फंडच्या स्कीम असतात, जे काय असेल, तर हे कशा बनतात, तर ॲन्युटीचं अभ्यास केल्यावर बनतात. ठीक आहे, सो आता ॲन्युटीचा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ॲन्युटीची कन्सेप्ट तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. ॲन्युटीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम स्टुडंट्सला हा होतो बाळांनो, की कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा हेच कळत नाही. ठीक आहे, तर आपण आज त्याचं लॉजिक बघणार आहे आणि कोणता फॉर्म्युला कधी वापरायचं हे आज आपण शिकणार आहे. ॲन्युटीची केस बघा. सिम्पल ॲन्युटी याचा अर्थ असतो सिरीज ऑफ पेमेंट ऑर रिसीट. तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करू शकता तुमच्या वहीमध्ये, सिम्पल ॲन्युटी इज इक्वल टू सिरीज ऑफ पेमेंट स्लॅश रिसीट. त्यामध्ये 2 टाईप आहेत बघा. पहिला, टाईम गॅप बिटवीन 2 पेमेंट रिसिप्ट इज अ सेम. म्हणजे काय त्यांनी सांगितलं की ॲन्युटीमध्ये काय गरजेचं आहे, की 2 सिरीजच्या पेमेंटमधला टाईम गॅप, हा जो टाईम गॅप आहे ना, हा काय पाहिजे, सेम पाहिजे बाळांनो. ठीक आहे, आणि दुसरं, जी पण काही तुम्ही अमाऊंट पे करणार आहे किंवा रिसीव्ह होणार आहे तुम्हाला प्रत्येक पिरियडमध्ये, ती पण कशी पाहिजे, सेम पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही त्याला काय म्हणणार, ॲन्युटी म्हणणार. फॉर एक्झाम्पल, जर समजा राजूला 5,000 रुपये दर महिन्याला भरावे लागतात, या केसमध्ये दर महिना म्हणजे एक टर्म जी आहे, ठीक आहे, सिरीज ऑफ पेमेंटची, ती टर्म आहे 1 मंथ. ठीक आहे, मंथली. आता या केसमध्ये बाळांनो बघा, प्रत्येक ड्युरेशन हे जे आहे 2 पेमेंटच्या मधलं 1 महिन्याचं, ते सेम आहे. ठीक आहे, 5,000, परत त्याच्या पुढे एका महिन्यानी परत 5,000, आणि या केसमध्ये अमाऊंट पण काय बाळांनो, सेम आहे. सो ॲन्युटीमध्ये अमाऊंट पण काय पाहिजे, सेम पाहिजे, आणि टर्म पण काय पाहिजे तुमचा, सेम पाहिजे. मंथली असेल तर मंथली, ॲन्युअली असेल तर ॲन्युअली, क्वार्टरली असेल तर क्वार्टरली. ठीक आहे, या 2 गोष्टी आपण नोट डाऊन केल्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, ॲन्युटी फ्युचर व्हॅल्यू. आपण आता ही कन्सेप्ट शिकणार आहे, ॲन्युटीची फ्युचर व्हॅल्यू. फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर, आणि त्याच्यामध्ये दुसरी कन्सेप्ट आहे फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू. ठीक आहे, ॲन्युटी इमिजिएट त्याला म्हटलं जातं. आता या 2 कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. पहिली कन्सेप्ट आहे फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर, दुसरी कन्सेप्ट आहे फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू. आता फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर म्हणजे काय, याचा अर्थ मी इथं दिलेला आहे, तुम्ही पण नोट करू शकता, की मी दर वर्षाला हर 1 ईयर के एंड में मैं 100 रुपीज़ जमा करूँगा. तो उसके बाद 50 साल के बाद मुझे जो अमाउंट मिलेगा वो मुझे कैलकुलेट करना है, तो इस फॉर्म्युले से करना है फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. म्हणजे बेसिकली काय बाळांनो, जर मी दर महिन्याला दर वर्षाला च्या एंडमध्ये, याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय बाळांनो, एंड. ठीक आहे, 100 रुपये जर मी जमा करत असेल, म्हणजे प्रत्येक वर्षाच्या एंडला मी 100 रुपये जमा करत असेल, असं मी किती वर्ष करतोय, 50 वर्ष करतोय, तर 50 वर्षानंतर जे मला भेटेल हे मी कोणत्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करणार, तर फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. ठीक आहे, क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा क्वेश्चन येतो की राजेश स्टार्टेड इन्व्हेस्टेड 100 रुपीज ॲट द इयर फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इयर ॲट द एंड ऑफ द इयर, सॉरी, तर या केसमध्ये ॲट द एंड ऑफ द इयर ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात फोकस करण्याची गोष्ट काय, एंड ऑफ द इयर. सर असं का, कारण की जर इथे प्रत्येक इयरच्या बिगिनिंगला जर समजा एखादा व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करत असेल, इफ द पेमेंट or receipt is the beginning of every period, then we will use the formula of future value of annuity due. लक्षात घ्या, जर पेमेंट तुम्ही किंवा तुमचं जे पण काही इन्कम आहे, जे तुम्हाला भेटतंय किंवा जे तुम्ही पेमेंट करताय, हे जर प्रत्येक इयरच्या एंडमध्ये असेल इन्व्हेस्टमेंट, तर तुम्ही फॉर्म्युला वापरणार फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. ठीक आहे, आणि फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू कधी वापरणार, जर पेमेंट कधी पण किंवा रिसीट, पेमेंट किंवा रिसीट जे तुम्हाला इन्कम भेटते किंवा तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करताय, ही प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जर असेल,
तर तुम्ही फॉर्म्युला वापरणार फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू. आता ह्या दोन्हीचं लॉजिक काय आलं. आता याच्या दोन्हीचे फॉर्म्युले बघा. फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलरचा फॉर्म्युला सिम्पल आहे. फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर इज इक्वल टू पिरियडिक अमाऊंट. याचा अर्थ काय, आत्ताच्या केसमध्ये तो राजू 100 रुपये इन्व्हेस्ट करत होता प्रत्येक इयरमध्ये, मग ती असणार काय बाळांनो, आपली पिरियडिक अमाऊंट. पिरियडिक अमाऊंट मल्टिप्लाइड बाय 1+r रेज टू n -1 डिवाइड बाय r. ठीक आहे. हे कशाचा फॉर्म्युला आहे, फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. रेग्युलरचा अर्थ काय, प्रत्येक इयरच्या एंडमध्ये किंवा प्रत्येक महिन्याच्या एंडमध्ये किंवा प्रत्येक क्वार्टरच्या एंडमध्ये. ठीक आहे. आता n आणि r हे डिपेंड असणार तुमच्या म्हणजे तुमचं गिवन डाटामध्ये असणार. ठीक आहे. पुढे बघा बाळांनो, फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला काय बाळांनो, पिरियडिक अमाऊंट. आता या केसमध्ये आपली 100 रुपये होती, राईट. पिरियडिक अमाऊंट मल्टिप्लाइड बाय 1+r रेज टू n -1 डिवाइड बाय r. आणि याच्यामध्ये ॲड ऑन फक्त काय होते बाळांनो, 1+r. ठीक आहे. हे कधी ॲड होतंय, ज्यावेळेस तुम्ही बिगिनिंग पिरियडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा तुम्हाला रिसीट भेटत असेल, त्यावेळेस फक्त त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 1+r ने. ठीक आहे बाळांनो. चला पुढे बघा. आता नोट बघा याच्यामध्ये, इफ टाईप ऑफ ॲन्युटी इज नॉट मेन्शन. कधी कधी काय होतं, पेपरमध्ये ॲन्युटीचा टाईपच मेन्शन केलेला नसतो. तर क्वेश्चन, इट विल बी ट्रीटेड ॲज ॲन्युटी रेग्युलर. तर आपल्याला कसं ट्रीट करायचं आहे, ॲन्युटी रेग्युलर म्हणजे काय, त्यांनी डायरेक्टली नुसतं असं दिलेलं असतं, राजू स्टार्टेड इन्व्हेस्टिंग 100 रुपीज पर मंथ. ॲट द बिगिनिंग किंवा ॲट द एंड असं काहीच दिलेलं नसतं. क्वेश्चन काय असतो, सायलेंट असतो. क्वेश्चन सायलेंट असतो. या केसमध्ये आपण काय समजायचं की ते जे 100 रुपीज तो इन्व्हेस्ट करतोय किंवा 1000 रुपीज जो पण इन्व्हेस्ट करतोय तो ॲट द एंड असणार. काय असणार, ॲट द एंड. ॲट द एंडचा अर्थ काय बाळांनो, आपण कोणता फॉर्म्युला वापरणार, फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. कोणता वापरणार, फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, प्रेझेंट व्हॅल्यूची एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता ही फ्युचर व्हॅल्यूचं झालं. आता प्रेझेंट व्हॅल्यूची कन्सेप्ट आहे. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलरचा अर्थ काय आहे, लक्षात घ्या. हा फॉर्म्युला कधी वापरायचा प्रेझेंट व्हॅल्यूचा, मला आज काहीतरी पैसे द्या, मैं आपको बाद में हर पीरियड के एंड में पेमेंट करता रहूँगा. म्हणजे आत्ता जर मला लमसममध्ये पेमेंट भेटत असेल, मुझे आज पैसे दो, मैं आपको बाद में हर पीरियड के एंड में पेमेंट करता रहूंगा. तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणता यूज करणार, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. या केसमध्ये काय होतं बाळांनो, याच्यात फ्युचर व्हॅल्यू आणि प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये आपण जरा डिफरन्शिएट करूया. फ्युचर व्हॅल्यूमध्ये काय होतं बाळांनो, तुम्ही प्रत्येक इयरच्या एंडमध्ये 100 रुपये इन्व्हेस्ट करत होतात आणि तुम्हाला फ्युचरमध्ये 50 वर्षांनंतर किती भेटणार हे फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. हे काय म्हणताय, डायरेक्टली आत्ताच पैसे मी तुम्हाला देतो, आत्ताच पैसे, मुझे आज पैसे दो और मैं आपको बाद में हर पीरियड के एंड में पेमेंट करता रहूँगा. पोरांना कन्फ्युजन होतं बाळांनो. पोरांना कळतच नाही की प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर कधी वापरायचा. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर तेव्हाच वापरायचा ज्यावेळेस क्वेश्चन अशा टाईपचा असेल की मला आज तुम्ही पैसे द्या. म्हणजे काय, मला आज तुम्ही लोन द्या. आज 80 लाखाचं लोन घेतोय. ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक पिरियडला XYZ अमाऊंट पे करेन. ठीक आहे. याला म्हणतात प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. ठीक आहे. आता प्रेजेंट वैल्यू ऑफ एन्युटी ड्यू काय असतं बाळांनो बघा, इसमें भी बाकी सब सेम है, सिर्फ जो पेमेंट मैं पे करूंगा वो एव्हरी पीरियड के बिगिनिंग में करूंगा. सिंपल. जर तुम्ही पेमेंट बिगिनिंगला करत असाल तर ॲन्युटी ड्यूचा फॉर्म्युला वापरणार प्रेझेंट व्हॅल्यूचा. पण प्रेझेंट व्हॅल्यूचा ॲन्युटी रेग्युलर कधी वापरणार, जर तुम्ही पेमेंट एंडला करत असाल. म्हणजे तुम्हाला आज आत्ता काहीतरी एक क्वेश्चनमध्ये अमाऊंट दिलेली असते, आज तुम्हाला भेटत असते इन केस ऑफ लोन, परत काही गोष्टीमध्ये की आज तुम्हाला एकदम लमसम पेमेंट भेटत असतं आणि तुम्हाला दर महिन्याला पेमेंट काय करायचं असतं, पैसे द्यायचे असतात, त्याचे हप्ते भरायचे असतात. तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म्युला वापरणार प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलरमध्ये काय करणार, पिरियडिक अमाऊंट जी पण आहे, जी पण क्वेश्चनमध्ये दिली आहे त्याला मल्टिप्लाय करणार ॲन्युटी फॅक्टरने. ॲन्युटी फॅक्टर कसा काढायचा बाळांनो, 1 डिवाइड बाय 1+r इक्वल टू n टाइम्स, जसं आपण डिस्काउंटिंग फॅक्टरमध्ये करायचो. फक्त या केसमध्ये फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे GT. जो GT प्रेस केला तर जो येणार तो तुमचा असणार ॲन्युटी फॅक्टर. या ॲन्युटी फॅक्टरला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे पिरियडिक अमाऊंटने. सिम्पल. तुमचं काय होणार, डायरेक्टली येणार आन्सर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. याच्यामध्ये काय करायचं आहे, ॲड ऑन फक्त काय असणार, 1+r ॲड ऑन असणार. बाकी सगळं काय असणार, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर सारखा असणार. हा जो फॉर्म्युला आहे तो असणार प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलरचा. आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनल काय, मल्टिप्लाय जर मी 1+r केलं तर याला काय होणार, हा फॉर्म्युला कशाचा बनणार, ॲन्युटी ड्यूचा बनणार. ठीक आहे. बघा. ठीक आहे. आता या
पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲन्युटीची कन्सेप्ट घेतलेली आहे. आता ॲडिशनल जे पण काही कन्सेप्ट असेल जसं की इफेक्टिव्ह रेट वगैरे वगैरे त्या कन्सेप्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार आहे. आता ही व्हिडिओ 3 पार्टमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. तर आता याच्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे हा खास मला ॲन्युटीसाठी द्यायचा होता. मी परत एकदा नीट ज्या लोकांना कळालेलं नाही त्या लोकांना मी परत एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो. प्लीज नीट एकदा ऐका. ॲन्युटीमध्ये 2 टाईप असतात. एक फ्युचर व्हॅल्यू असते, दुसरी असते प्रेझेंट व्हॅल्यू. ठीक आहे. फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्या वेळेस तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलरमध्ये तुम्हाला असं विचारलेलं असेल की प्रत्येक इयरच्या एंडमध्ये मी 100 रुपये भरत जाईन, मला 50 वर्षानंतर काय भेटणार किंवा 60 वर्षानंतर काय भेटणार. म्हणजे मी दर महिन्याला कितीही पैसे भरत असेल आणि त्याच्यानंतर मला असं विचारलं असेल की 50 वर्षानंतर 60 वर्षानंतर मला किती अमाऊंट भेटणार. ती अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी मला फॉर्म्युला वापरावा लागणार फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर किंवा फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी ड्यू. आता हे या दोन फॉर्म्युला सेमच आहेत, फक्त त्याच्यामध्ये 1+R ही गोष्ट ॲडिशनल आहे. मल्टिप्लाय करतो आपण ते पण कशावर डिपेंड असतं की तुम्ही जी प्रत्येक पिरियडमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट करताय ती इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट सुरुवातीला इन्व्हेस्ट करताय का शेवटी इन्व्हेस्ट करताय त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. पण जेव्हा क्वेश्चन तुम्हाला सांगतो की मला आत्ता पैसे द्या, मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेमेंट करेल, त्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. म्हणजे आत्ता पैसे द्या, त्यानंतर मी काय करणार, तुम्हाला हळूहळू पैसे देणार महिन्याला, तेव्हा मी वापरणार कोणता? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. पण जर समजा मला आत्तापासूनच एक इन्व्हेस्टमेंट करायची असेल 100 रुपये आणि मला 50 वर्षानंतर फिगर किती येईल हे माहीत नसेल, तर त्या केसमध्ये मी फॉर्म्युला वापरणार फ्युचर व्हॅल्यू ऑफ ॲन्युटी रेग्युलर. फक्त अमाऊंट एंडला जर करत असेल तर रेग्युलर, बिगिनिंगला करत असेल तर ड्यू. फॉर्म्युलामध्ये फक्त फरक एवढाच आहे. ठीक आहे. हे मी परत इथे पॉज करतो, तुम्ही लिहून घेऊ शकता. इथं पॉज करा आणि तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर बाळांनो, प्रेझेंट व्हॅल्यूच्या केसमध्ये फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे. तुम्हाला ॲन्युटी फॅक्टर फक्त कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. ठीक आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की छोटासा जो टॉपिक आहे इफेक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट आणि परत जे तुमच्या पेपरसाठी इम्पॉर्टंट जे MCQs आहेत त्याची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे. त्यावेळेस मी प्रॉब्लेम तुमच्याबरोबर सॉल्व करेन. ठीक आहे.